हॅरी पॉटर, हर्मायनी, रॉन, हॅग्रिड, डंबलडोर हे कॅरेक्टर्स तुम्हाला माहितीच असतील, पण ह्यांना निर्माण कोणी केलं हे तुम्हाला माहिती आहे का? त्या आहेत जे.के. रोलिंग. हॅरी पॉटर या जादुई कादंबरी मालिकेच्या लेखिका म्हणून त्या संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या साहित्यिक प्रतिभेने आणि प्रचंड मेहनतीने एका सामान्य जीवनातून असामान्य यश मिळवले. त्यांची कहाणी ही साहित्यप्रेमींसाठीच नव्हे तर स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. चला जाणून घेऊया जे.के. रोलिंग यांच्याबद्दल. पण त्याआधी आपल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. नमस्कार, मी रिद्धी आणि आपण पाहत आहात कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com. जे.के. रोलिंग यांचा जन्म 31 जुलै 1965 रोजी इंग्लंडमध्ये झाला. त्यांना लहानपणापासूनच कथा लिहिण्याची आवड होती, पण प्रौढ वयात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. एकट्याने स्वतःच्या लहान मुलीचा सांभाळ करत असताना त्या आर्थिक संकटातून आणि वैयक्तिक अडचणींमधून गेल्या, तरीही त्यांनी हार मानली नाही. 1990 मध्ये त्यांना हॅरी पॉटर या जादुई मुलाच्या कथेची कल्पना सुचली. ही कल्पना त्यांनी पुढील काही वर्षात विकसित केली आणि हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन हे पहिलं पुस्तक 1997 मध्ये प्रकाशित झालं. हॅरी पॉटर बुक सिरीजने साहित्य विश्वात क्रांती घडवली. 7 पुस्तकांची ही सिरीज हॅरी आणि त्याच्या मित्रांच्या हॉगवर्ड्स स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्डी मधील साहसांवर आधारित आहे. या कथांनी प्रेम, मैत्री, धैर्य आणि चांगल्याचा वाईटावर विजय यांसारख्या मूल्यांचा प्रचार केला. या मालिकेची लोकप्रियता इतकी वाढली की ती पुस्तकांपुरती मर्यादित राहिली नाही. चित्रपट, थीम पार्क, नाटक, व्हिडिओ गेम्स, खेळणी यांच्या माध्यमातून ती जगभर पसरली. रोलिंग यांच्या लेखन शैलीने प्रौढ आणि लहान मुलांना सारखेच आकर्षित केले, ज्यामुळे ही मालिका एक सांस्कृतिक चमत्कार बनली. हॅरी पॉटर शिवाय रोलिंग यांनी इतरही साहित्यिक योगदान दिले आहे. रॉबर्ट गॅलब्रेथ या टोपण नावाने त्यांनी कॉर्मोरन स्ट्राईक ही गुप्तहेर नोवेल सिरीज लिहिली, जी प्रौढ वाचकांमध्ये लोकप्रिय आहे. त्यांचे लेखन केवळ मनोरंजनच नाही तर सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करते आणि मानवी भावनांना स्पर्श करते. रोलिंग यांचे यश केवळ साहित्यापुरते मर्यादित नाही, त्या परोपकारी कार्यासाठीही ओळखल्या जातात. त्यांनी ल्युमॉस या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली, जी अनाथ आणि वंचित मुलांना मदत करते. त्यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा सामाजिक कार्यासाठी दान केला आहे, ज्यामुळे त्या एक आदर्श व्यक्तिमत्व ठरतात. जे.के. रोलिंग यांचे जीवन हे स्वप्नांचा पाठपुरावा आणि मेहनतीचे प्रतीक आहे. त्यांनी दाखवून दिले की प्रतिकूल परिस्थितीतही दृढ निश्चय आणि सर्जनशीलतेने यश मिळवता येते. त्यांच्या कथा आणि त्यांचा प्रवास आजही लाखो लोकांना प्रेरणा देतोय. कशी वाटली ही विशेष माहिती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com.